सवासणीच्या दाटीत वाण घ्यावटीत हळदी कुंकाचा मान साडी नेसली छान चार चौघी आहे बायात द्यावं लागन वाण. मंडळी नमस्कार, कशा आहात? आनंदी ना? आम्ही सुद्धा. खरं तर आजचा व्हिडिओ बनवण्याचे दोन महत्त्वाचे कारण आहे. पहिलं कारण म्हणजे मकर संक्रांती. आणि आई मकर संक्रांती म्हटल्यानंतर एक वाक्य बोललं जातं, ते कोणतं? तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर हे पहिलं कारण आहे. आणि आईने एक अप्रतिम असा उखाणा जोडलेला आहे त्या निमित्ताने, तर तो आपण ऐकूच. तर हे पहिलं कारण होतं ज्याच्यामुळं आम्ही आजचा व्हिडिओ बनवतो. आणि दुसरं कारण हे होतं की गेले 9-10 दिवस झाले आपल्याला यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करता आला नाही. पण गेल्या मागच्या 9-10 दिवसांनी चालू असलेले कार्यक्रम आणि माझं क्लासेस, ह्या दोन्ही कारणामुळं कधी वेळ भेटतो कधी वेळ भेटत नाही. परंतु मी नेहमी प्रयत्न करत असतो आणि यानंतरसुद्धा आपले व्हिडिओ रेग्युलर येतीलच. एखादा दिवस मागं पुढं होईल. तर हे दुसरं कारण होतं. आणि पहिलं कारण जसं की मी सांगितलं आहे, सगळ्या महिलांचा आवडतीचा सण म्हणजे जिव्हाळ्याचा सण म्हणजे जवळचा सण म्हणजे मकर संक्रांती. आता मकर संक्रांती म्हटल्यानंतर जशी एक जुगलबंदी चालते ना महिलांची, जी महिला ज्या ताई जास्त मोठा उखाणा घेईल त्यांना जरा जास्तीचाच मान सन्मान असतो. तर आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीसाठी, विशेषतः महिलांसाठी असा एखादा उखाणा घ्या जो त्यांना पाठ पण करता येईल, जो तुमचा स्वतःचा जोडलेला आहे, स्वरचित आहे, त्यांना पाठ करता येईल. आणि हा जर उखाणा, आता आई ज्या उखाणा घेणार आहे तो उखाणा जर तुम्हाला लिहून पाहिजे असेल, कारण मला बऱ्याच वेळेस कमेंट येतात की आम्हाला हे गीत म्हणा, हा उखाणा म्हणा, लिहून द्या. तर मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर तुम्हाला टाकतो. तुम्ही मला एक फक्त उखाणा म्हणून मेसेज टाका किंवा काहीतरी टाका. त्या पद्धतीने मी तुम्हाला आईचा उखाणा आई आता म्हणतील, मी तो लिहून घेईल आणि तसं तुम्हाला पाठवतो. तर आई, उखाणा. सवासणीच्या दाटीत वाण घ्यावटीत हळदी कुंकाचा मान साडी नेसली छान चार चौघी आहे बायात द्यावं लागन वाण. पण बसले होते रुसून पती पुसते हसून काय झालं तुला दागिने नाही मला सक्रातीचा सण तोंडावर आला. पती मनात हसले गाडीत बसले पती माझे हौशीदार संभाजीनगरला नेली कार. तिथं घेतला चप्पल हार चांदी घेतली 5 भार. मनी जोडे केले बसून पुसतो मनापासून काय पाहिजे तुला गंठन करा मला. गंठनात मीना सर्जेची न ताना चार चौघी पुसत्या नथाची गडण कशी घातल्यावर दिसन सक्रातीच्या दिशी. सासूबाई म्हणे नवीन निघलं सारं दागिने घ्या झाकून नेते नाही तर चोर. दागिने घ्या झाकून दाखवू नाही कोणाला दागिने आहे आपल्याला ठाऊक पाहिजे मनाला. चार चौघी आय बायात देत होते वाण भगवान पाटलाच्या जेवावर दागिने घालते छान. मी जेव्हा कमेंट वाचतो बऱ्याच वेळेस तर असं बऱ्याच म्हणजे जे आपली यूट्यूब फॅमिली त्यांचं म्हणणं असतं की आईचं तर शिक्षण झालेलं नाही आहे, आईला लिहिता वाचता येत नाही. मग आईच्या एवढं लक्षात कसं राहतं सगळं, आई एवढं सगळं कसं जोडतात जिथल्या तिथं एकदम असं, तर काय सांगसाल तुम्ही? म्हणजे भगवंताचा कृपा आशीर्वाद आणि तुमचं सगळ्याचं प्रेम याच्यावरती. आणि मला दीपक नेहमी समजून सांगत राहतो की आई तुम्हाला अशा अशा कमेंट आल्या, आई तो कमेंट मला वाचून दाखवतो नेहमीच्याला. आणि तुमच्या कमेंटमुळं थोडी आणखीन ऊर्जा मिळते आणि याच्या आधारे मग आपलं चालू राहतं. म्हणजे प्रयत्न चालू राहते. कृपा तर भगवंताची आहे पण आपले पण प्रयत्न चालू ठेवायचे. आता आपण आजचा तर उखाणा जोडला, मकर संक्रांतीला अगदी 9-10 दिवस बाकी आहे. आणखीन पण आपण नवीन नवीन गीत टाकणार आहे का? आपण आणखीन नवीन नवीन गीत पण टाकणार आहे. आणखीन नवीन नवीन लग्न हळदीमध्ये पण उखाणे टाकणार आहे. म्हणजे असे की लग्न हळदीमध्ये पण ते उखाणे कोणाला तरी मग आपले मी गेल्यावर घेता आले पाहिजे.